गायकवाड़ साहब अपने जो नगर परिषद अध्यक्ष है, थोड़ा सा मैं परिचय देता हूँ बनकर साहब लोगों का। भाऊ के जमाने से बोलता हूँ मैं, भाऊ का जमाना भी मैंने देखा हूँ। भाऊ नामदेवराव बनकर साहब, भाऊ जो ये बहुत बड़े शख्सियत थी, वो मूर्ति लहान कीर्ति महान थी उनकी। मैंने उनको देखा है, कोई भी उनसे साइन लेने या सही लेने जाता था, रास्ते पे चलते वो साइन दे देते थे। काका का जमाना देखा, वकील काका का। वकील काका जब जिला परिषद में निवड़ के गए, जिला परिषद में मेरे मामू चांदोड़ के वो हेड क्लर्क थे। और ये बात बोलने का ये है काका की कि इनके जो बनकर परिवार में जो काम करने की हटूटी है, जो काम करने की ताकत है, जो काम करने की उनको सलोखा है, मेरे मामू बहुत खुश होते थे। मेरे मामू बोलते थे, यारे अपने तुम्हारे वो वकील साहब है शांताराम जी, बहुत अच्छे से इतने प्यारे अल्फाज में बोलते। देखो मेरे मामू को राव साहब बोलते थे, कभी कभी शेख साहब बोलते थे। मेरे मामू हेड क्लर्क थे जेडपी में, तो वकील साहब वहां पे जाके बोलते थे, क्या राव साहब तो अपना ये काम है, देखो तो अपने नियम के चौकट में बैठ के काम होता था क्या। मेरे मामू बहुत हंसते थे, बहुत जब भी पीपल गाँव आते थे, हम चांदोड़ जाते थे, मेरा ननियाल चांदोड़ है, मामा का गाँव चांदोड़ है मेरा, तो वकील साहब की हमेशा तारीफ करते थे। और बाद में अपने नाना का जमाना आया, नाना ने भी बहुत कुछ काम किया है अपने। अभी अपना जैसा हमारे पठान साहब ने बोले, क्या भाई अपने मस्जिद का काम हुआ है, कोबरास्तान क्या हुआ है, अपने को शेड भी ले लाए। और दूसरी बात, अपनी मेन रोड पे बहुत जमाने से अपनी जगह खाली पड़ी थी, नाना ने उसको भी मंजूरी गुजारिश करूंगा, आप सब मुस्लिम से गुजारिश करूंगा भाई, नाना के पीछे अपन 50 साल से, भाऊ के जमाने से 50 साल से, भाऊ के जमाने में वो जमाने में हमारे पास एम्बेसडर थी, हम डीजल वगैरह को देते थे, सब दिल्ली में से अपने मतदार भर के वोटिंग को जाते थे। जो वोटिंग को उतारे, जिसका वोटिंग हुआ उनको फिर गली में लाते थे, सवेरे 7:30 बजे से 5:30 बजे तक लेते थे। भाऊ के जमाने में करे, वकील काका के जमाने में करे, और नाना के जमाने में करते आ रहे। तो आप सबसे गुजारिश है, अपने राष्ट्रवादी अध्यक्ष है शरद भाऊ और मैं कॉलेज के जमाने के हम क्लासमेट है। मैं HL से इंग्लिश मीडियम पढ़ के 10वीं से KKW में 11वीं साइंस को आया, हाई स्कूल से वो मेरे साथ क्लासमेट थे। 11 और 12वीं में हम साथ में थे। वो 12वीं होके इंजीनियर हो गए, मैं 12वीं होके अपने वर्ल्ड पार्टी का धंधा गैरेज लाइन में आ गया। तो वैसे पहले से इनका बहुत प्रेमल स्वभाव है, बहुत अच्छे से है। और सबसे मैं मुस्लिम समाज से यही गुजारिश करूंगा, बार बार गुजारिश करूंगा, 3 घड़ी के मतदान है, 3 घड़ी को अपने को मतदान करना है। अल्लाह हाफिज। अभी हमारे यहाँ के हमारे मार्गदर्शक ग्राम पंचायत के माजी सरपंच और सबके लाड़के नेता सम्माननीय भास्कर नाना बनकर से गुजारिश करता हूँ कि वो अपने ख्यालात मांगे और अपने विचार यहाँ पर रखें। अभी आपके सामने प्राचीताई से मैं गुजारिश करता हूँ कि वो अपने ख्यालात यहाँ पर जाहिर करें। शफीक बानियार जहाँ भी हो ताबड़तोड़ स्टेज के पास है। शफीक बानियार। हेलो, एक बात मैं बोलने का भूल गया आप सबको। जैसे सबके लोग अपने मुस्लिम समाज में यही था कि भाई सामने वालों ने 2 सीट दिए मुस्लिम सीट, भाई नाना ने क्यों सीट दिया नहीं, पर नाना ने बोले, नाना ने कमेंट में नहीं, नाना ने वो शब्द दिया है, अपना पैनल अगर पूरा निवड़ के आता है तुम्हारे समाज में से कोई भी एक अच्छा आदमी तो मैं जरूर उसको दूंगा। और जो भी नगर से निवड़ के आता है और स्वीकृत सदस्य लेते उसको भी उतना ही कीमत देती है, उसको उतना ही मान रहता है। तो ये सब दिल में से ख्याल निकल दो। नाना ने शब्द दिया है और नाना उसके पीछे एक और सलमान खान का डायलॉग भी बोलते हैं कि भाई मैंने कमिटमेंट किया है, मैं कमेंट एक बार मैंने कमेंटमेंट किया है तो मैंने कमिटमेंट किया है। मौजूद यहाँ सबको मेरा दिल से नमस्ते और सलाम। बनकर परिवार का इस जगह से, इस मोहल्ले से बहुत पुराना और बहुत गहरा रिश्ता है। मेरे दादाजी स्वर्गीय नामदेवराव बनकर, हम सबके मार्गदर्शक, हमारे गांव के आमदार दिलीप काका बनकर, और
ग्राम पंचायत के माजी सरपंच और पिंपळगाव बसवन के विकास पुरुष मेरे पिताजी मस्कर नाना बनकर, इन सब ने हमेशा से ही कोशिश की है यहाँ की समस्या समझने के लिए, इस पर निवारण करने के लिए और इस समस्या के लिए काम करने के लिए। जहाँ तक मुझे पता है और जहाँ तक मैंने देखा है, रास्ते हो, अंडरग्राउंड ड्रेनेज हो, उर्दू स्कूल जैसे पहले तीसरी तक थी, फिर 7वीं तक की गई, फिर 10वीं तक की गई, उसके बाद काजी बाबा हॉल हो गया और हाल ही में किए हुए एक बहुत ही बढ़िया महिलाओं के लिए जिम, जो और कहीं भी प्रभाग में पिंपळगाव बसवंत में अभी तक नहीं की है और जो मुफ्त सुविधाएं दी है, और कब्रिस्तान का काम, ये सब जो काम हुए हैं नाना के कार्यकाल में हुए हैं और ऐसे कई अनेक काम करने की चाह नाना जी रखते हैं। मुझे यहाँ कहना है कि आप बहुत ही समझदार जनता हो और जानते हैं कि भाईचारा के साथ साथ इस मोहल्ले और इस गांव को एक ऐसे नगर सेवक और ऐसे नगर अध्यक्ष की जरूरत है जो यहाँ के समस्याओं से वाकिफ है, जिन्होंने पहले यहाँ काम किया है और जिन्होंने सोच के रखा है कि मुझे अगले 5 साल यहाँ और क्या काम करने हैं। मेरे सबसे एक ही गुजारिश है कि 2 दिसंबर को आप जो भी फैसला लोगे वो आपका, आपके परिवार का, इस मोहल्ले का और पूरे हमारे पिंपळगाव बसवन का अगले 5 साल के लिए आप फैसला तय करने वाले हो। इसलिए आपका बहुत ही कीमती वोट, कीमती मत राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष और घड़ी को ही जाना चाहिए। एक ऐसा नेता और उनकी 26 लोगों की टीम जिनकी नीयत साफ है, जिनको काम करने का अनुभव है और काम करने की जिद है, आप उन्हीं को चुनना। इसी के चलते 2023 में नाना को लोकमत से लोक नेता पुरस्कार और 2024 में एक आदर्श सरपंच पुरस्कार से नवाजा गया था। आपको विकास और चाहिए तो आपको तीनों ही कीमती मत सिर्फ और सिर्फ घड़ियाल को जाने चाहिए, जिसमें हमारे नगर अध्यक्ष के उम्मीदवार माननीय गायकवाड़ सर, भास्कर नाना बनकर और योगिताताई मोरे को ही जाना चाहिए। उम्मीद करती हूँ आप सोच समझ के फैसला लेंगे और सही को ही जिताओगे। ऐसा नेता जो समाज में कभी भेदभाव नहीं करता और पहले भी सबको साथ लेकर चले थे और आगे भी सबको साथ लेकर ही चलेंगे, यही मैं दुआ करती हूँ। और हीच आपली सामाजिक बांधिलकी नानांनी, बनकर परिवाराने, काकाजींनी नेहमीच आजपर्यंत जपली आहे। म्हणूनच मला आठवतं 2 साल पहले की बात है, जब बकरी ईद और एकादशी एक ही दिन आए थे, तो मीटिंग भी बिठाई थी और सभी ने मुस्लिम बांधवों को बहुत बहुत दिल से धन्यवाद। उन्होंने समझकर और पूरा विचार विनिमय करके ये किया कि एक दिन लेट बकरी ईद बनाई थी। तो यही हमारा जो मिलजुल कर रहने का अभी तक चलता आ रहा है सालों से, अभी भी यही चलता आएगा। त्यालाच म्हणतात एक गाव, एक दिशा आणि एक प्रगती, असं यालाच म्हणता येईल। और यहाँ ऐसा नहीं है कि इलेक्शन के लिए ही साथ साथ है और बाकी टाइम तो मुझे आपको बोलने की जरूरत नहीं है 8 दिसंबर 2024 को क्या हुआ था। आप बहुत ही समझदार जनता हो, इसलिए आपका कीमती वोट सिर्फ राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष को ही जाना चाहिए। धन्यवाद। मैं हमारे मुस्लिम पंच कमेटी के सदर गफ्फार भाई से गुजारिश करता हूँ कि 2 अल्फाज बोले। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने आणि समता ट्रस्टच्या वतीने, मुस्लिम समाजाच्या सर्व तरुणांच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वांचे स्वागत करतो। आजच्या या प्रजासभेनिमित्त दिलगिरी व्यक्त करतो। मला यायला 5 मिनिटं उशीर झाला। आलेल्या सर्व मान्यवर, या तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप काका, त्याचप्रमाणे पिंपळगावचे प्रथम नागरिक माजी आदरणीय भास्कर नाना, या प्रजासभेत सदैव काकाच्या नानाच्या सानिध्यात राहणारे सुरेशदादा पुढे, त्याचप्रमाणे अनेक वार्डातील उमेदवार, त्याचप्रमाणे प्राचीन आता त्याचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं।
असंच मनोगत आम्ही 2-3 दिवस अगोदर सुद्धा 2-3 ठिकाणी या कार्याबद्दल, नानाच्या कार्याबद्दल, काकाच्या कार्याबद्दल आम्ही अनेक ठिकाणी बोललो. या ठिकाणी जास्त वेळ झालेला आहे. त्याचप्रमाणे या सर्व उपस्थितांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मी एकच विनंती करतो तर नानाजी जसं आपल्या परिवाराने अनेक वर्ष काका असतील, नाना असतील, तात्या असतील, यांना सर्वांनी जे काय आम्हाला सहकार्य केलेलं आहे हा मोहल्ला कधी विसरू शकत नाही. भविष्यामध्ये असंच कार्य आम्ही तुमच्याबरोबर करत राहू. या ठिकाणी एक आनंदाची बातमी अशी होती का ज्या ठिकाणी जोपर्यंत नाना आणि काका तात्या एकत्र आले नव्हते तोपर्यंत आमचा एक संभ्रमण होता. परंतु आपण तिघं एकत्र आल्यामुळे आपल्या परिवाराने या समाजाकरता, या गावाकरता दिलेलं योगदान, त्याचप्रमाणे नानी या ठिकाणी पंचायत समितीमध्ये काम केलंय, गणेश भाऊनी पंचायतमध्ये काम केलंय, त्याचप्रमाणे नाना, तात्या, काका तालुक्याची धुरा सांभाळत आहे. असंच सहकार्य, असंच प्रेम यापुढे आमच्या सर्व समाजावर आपण करावं. नक्कीच आपण केल्याचे कार्य पावती, आपल्या केलेल्या कार्याची पावती आमचा समाज नक्कीच तुम्हाला देईल. आमचा तरुण वर्ग, आपले सर्व उपस्थित या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. यानंतर पुढे मनोगत व्यक्त करण्याकरता या ठिकाणी नानांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. नानी आणि आपण सर्व खाली बसले त्याबद्दल मला थोडं दुःख होतं. परंतु ताई पण आणि एवढं थंडीत नाही, तुमचं काही काम नव्हतं यायचं, एवढं सगळं केलं तुम्ही, तुमचं काही कामच नाही एवढं थंडीत करायचं. हे नाना येतात. मी काकाला, गणेश भाऊला सगळ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येत्या 2 डिसेंबरला पिंपळगाव नगर परिषदेची प्रथम निवडणूक संपन्न होत आहे आणि त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 4च्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेचे अध्यक्ष हाजी इस्माईल शेख, उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार दिलीप काकाजी बनकर व सर्व मंचावर माझे उपस्थित सहकारी मित्रांनो, वेळ फार झालेला आहे. मी माझं मनोगत मी थोडक्यात व्यक्त करणार आहे. अनेक वेळा तुमच्या पुढे काल पण मी आपल्या समोर बोललो, पण ही निवडणूक ही प्रथम निवडणूक आहे. आता आम्ही तुमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे आपणा सर्वांना विदित आहे. आणि या वार्डामध्ये आपल्याला माहिती आहे की मागची निवडणूक झाली ग्रामपंचायतची 2022ला आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या विजयाचा मार्ग 4 आणि 5 ने दिला आणि मला सरपंच पदावर आरूढ केलं. आणि सरपंचपदी बसल्यानंतर कालावधी कमी मिळाला, परंतु 22 महिन्यात जे जे करता येणं शक्य होईल ते गावासाठी केलं, मोहल्ल्यासाठी केलं, सर्वांसाठी केलं. परंतु नगर परिषद झाली, आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं. आता नगर परिषद करण्यामागे हेतू एकच होता की नगर परिषदेला नगर विकास विभागाचा निधी जास्त मिळतो, अनेक योजना असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटचा निधी मिळतो आणि मग विकासाला एक वेगळा नवीन मार्ग मिळतो आणि त्या मार्गामुळे विकास होईल हा दृष्टिकोन ठेवून आपण नगरी परिषदेचं सगळ्यांनी स्वागत केलं आणि ती निवडणूक जवळ येऊन ठेवलेली परवावर. मी जास्त वेळ बोलणार नाही, फक्त एवढं सांगेल की आम्ही जो काही काम करणार आहोत भविष्यामध्ये निश्चित या गावाचा, या मोहल्ल्याचा चेहरा मोहरा आम्ही बदलणार आहोत. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब हे परवा येणार आहे आपल्याकडे सगळ्यांना संबोधित करायला. 8 वाजता त्यांची सभा मर्चंट बँकेच्या समोर आपण शेवटची अजितदादाची सभा ही
सांगता सभा म्हणून आपल्या पिंपळगाव होत आहे. नेहमी दरवर्षी अजितदादाची सभा ही बारामतीला व्हायची आणि आपल्याला बारामती करायची आहे या शहराची, म्हणून अजितदादा येत आहे आणि ते जे पाहिजे ते देतील आपल्याला. परंतु आपली जबाबदारी एकच आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाचे जे लोक उभे आहेत यांची निशाणी घड्याळ आहे, त्या घड्याळाला आपण मतदान करावं. या प्रभागामध्ये आता गायकवाड साहेबांचं काम करायचं असेल स्वतः गायकवाड साहेब यायचे, मोजमाप घ्यायचे, रस्त्याचे इस्टिमेट बनवायचे, गटरचे इस्टिमेट बनवायचे. हे सर्व काम ज्या गायकवाड साहेबांनी केलं आज आपल्याला त्यांना नगराध्यक्ष पदावर बसवायचं आहे. आणि जसं आपण एखादं घर बनवतो, त्याला इंजिनियर असतो, तो घर प्लॅन बनवतो आणि मग ते घर शोभेचं दिसतं जेव्हा इंजिनियर प्लॅन करेल तेव्हा. मग आता इंजिनियरच आपल्याला नगराध्यक्ष करायचं असल्यामुळे आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय गायकवाड साहेब राहणार नाही. आणि ते करायचं असेल तर आपण सर्व टीम निवडून दिली पाहिजे, एवढं आव्हान मी आपल्या समोर करतो. येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्व जागरूक मतदारांनी, आता माझ्या मुलींनी काही मुद्दे मांडले मी रिपीट करणार नाही, परंतु येणाऱ्या 2 तारखेला आपण राष्ट्रवादी पक्षाला ही नगर परिषदमध्ये काम करण्याची संधी द्यावी, एवढं आवाहन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आता दिलीप काका बोलतील. धन्यवाद नाना. पिंपळगाव वसवंत नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या 2 तारखेच्या निवडणुकीच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी इस्माईल शेख यांनी या पिंपळगावचा चेहरा मोहरा बदली करण्याचं काम सातत्याने या गावामध्ये केलं. आणि आत्ताच आपल्यासमोर या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त केले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर नाना बनकर या नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी आपल्यासमोर जे आहेत इंजिनियर शरदजी गायकवाड, शेजावर उपस्थित असणारे सुरेशदादा असतील, त्याचप्रमाणे गणेश बनकर असतील, या वाडाचे दोन्ही उमेदवार तिथं भास्कर नाना आहेत, दुसरे उमेदवार या ठिकाणी योगिता विक्रम मोरे, त्याच पद्धतीने गीतेश असेल, राजाभाऊ असतील, मुस्लिम समाजाचे सर्व प्रमुख मंडळी आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो. खरं तर 7-8 महिलाच या ठिकाणी खाली बसल्या, वैशालीताई त्या पण खाली बसल्या. प्राचीने अतिशय चांगलं भाषण या ठिकाणी केलं. या परिसरामध्ये येत असताना आणि पिंपळगावच्या वैभवामध्ये भर घालण्याचं काम सातत्यानेच भाऊन बसून या बनकर परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. आज या ठिकाणी येत असताना खरं तर मागच्या काळामध्ये गुलामबाई असतील किंवा काजीबाबा त्यांची कायमच त्या ठिकाणी आपल्याला आठवण राहायची. कारण आमचा एक तरुण कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत एवढा आजारी असताना सुद्धा नवाजने खूप त्या ठिकाणी काम केलं आणि निवडणूक झाल्यानंतर त्याला कॅन्सरसारखा मोठा आजार झाला. त्याच्यात आपण त्याला वाचू शकलो नाही. त्यांना सुद्धा त्याला अशी भावपूर्ण अशी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. आणि निश्चितच या ठिकाणी समाजाचे जे काही प्रमुख आहेत, जुने माणसं या गावात असताना एक प्रकारचे प्रत्येकाला किंमत होती, मान सन्मान त्या ठिकाणी देत होते. परंतु गप्पारबाई तरुण पिढी या ठिकाणी येत चालली. सर्वांनी खूप काळजी घेण्याची जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी आहेत. मागच्या काळामध्ये सर्वच ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, एकमेकाबद्दल अतिशय भाईचारा, चांगल्या पद्धतीचा मान सन्मान त्या ठिकाणी इज्जत त्या ठिकाणी देत होते. परंतु काही तरुण मुलं या ठिकाणी आले, काही बाहेरून माणसं येतात, कोणाचे तरी डोके भडकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि कारण नसताना कुठंतरी वाद त्या ठिकाणी निर्माण होतील अशा पद्धतीने पिंपळगावमध्ये कधी आजपर्यंत झालं नाही ना आपल्याला भाऊ पण द्यायचं नाही. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक आपण ते सामोरी त्या ठिकाणी जातो. आताच नाना बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला आपण सामोरे जात आहेत. 10 जून 1999 पासून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षाची स्थापना झाली
आणि त्या दिवसापासून तर आज तागायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निशाणीवरच आपण त्या ठिकाणी निवडणुका लढल्या. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा त्या ठिकाणी अधिकार असतो आणि निश्चित भास्कर नाना असतील, तानाजी तात्या असतील, त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी एक चांगला निर्णय या गावाच्या विकासासाठी त्या ठिकाणी घेतला. कारण ग्रामपंचायतच्या निवडणुका वेगळ्या असतात, त्या ठिकाणी पॅनल केला जातो, निशाणी वेगळ्या येतात. परंतु नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, पक्षाच्या निशाणीवरच त्या ठिकाणी निवडणुका लढवा लागतात. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या पिंपळगावचा तो काही विकास जेवढा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करता आला तेवढा करण्याचा नानांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये तर या गावाने खूप प्रेम या बनकर परिवारावर करत असताना माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर खूप प्रेम त्या ठिकाणी केलेले. एक पिंपळगावचा एक छोटासा कार्यकर्ता या तालुक्याचा आमदार त्या ठिकाणी होऊ शकतो, जिल्हा बँकेचा चेअरमन पण त्या ठिकाणी होऊ शकतो. अशी मोठी मोठी पदं त्या ठिकाणी या गावातील तालुक्यातील जनतेने त्या ठिकाणी दिले. आता सुद्धा नगर परिषद झाल्यानंतर जवळजवळ 27 कोटी रुपयांची कामं आपण या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. इथं या ठिकाणी आत्ताच गणेश सांगत असताना एक शास्त्री चौकापासून तर निलेश गावडेंच्या रस्त्यापर्यंत 25 लाख रुपये कॉन्क्रिटीकरणाला त्या ठिकाणी आपण मंजूर केलेले आहेत. 29 लाख रुपये मेन रोडला त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणासाठीच मंजूर केले. आणि या मुस्लिम समाजासाठीच 6 हायमास या ठिकाणी आपण मोठे हायमास सुद्धा त्या ठिकाणी मंजूर, त्याचंही कामकाज त्या ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजे जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितच तुम्ही ज्या ठिकाणी सांगितलं ते काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि एक गोष्ट गप्पारबाई का पिंपळगावमध्ये असणारा सर्व समाज या बरोबर घेऊन जाण्याचं काम या बनकर परिवाराने सातत्याने त्या ठिकाणी केलं. कधीच कोणाला दुखवण्याचं काम त्या ठिकाणी केलं नाही. काल सुद्धा या ठिकाणी नजीमुल्ला खास करून परवाच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी काल आल्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्याशी मनोगत व्यक्त केलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा एक पक्ष आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या काही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही हीच काळजी अजितदादा असतील त्यांनी त्या ठिकाणी केलं. जवळजवळ एक 4-5 आमदार सुद्धा आम्ही मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या पिंपळगावचा चेहरा मोहरा बदली करण्यासाठी जे जे काम ग्रामपंचायत